मातीवरचं ओझं, एका शेतकऱ्याची न बोललेली कहाणी। रामू पाटील सकाळी 4लाच उठायचा। गाव अजून झोपेत असायचं, पण त्याच्या आयुष्याला झोप नव्हती। हातात कुदळ, खांद्यावर पांढरा फडक आणि डोळ्यांत एकच आशा, आज काहीतरी बदलेल। ती शेती त्याला वडिलांकडून मिळाली होती। वडील म्हणायचे, मातीशी प्रामाणिक राहिलास तर माती तुला कधी उपाशी ठेवणार नाही। पण काळ बदलला होता। पाऊस वेळेवर येईना, बियाण्यांचे भाव वाढले, खत महाग झालं आणि पीक मात्र हाताचं गेलं। पहिलं वर्ष रामूने सहन केलं, दुसऱ्या वर्षी कर्ज घेतलं, तिसऱ्या वर्षी सावकार आला। रामू, पैसे द्यायचे कधी? तो प्रश्न रोज ऐकू येऊ लागला। शेतात नाही, घरी नाही, स्वप्नातसुद्धा। घरात बायको शांता, ती काही बोलत नसे, पण तिच्या नजरेत प्रश्न असायचा। उद्या काय? मुलगा 10वीत होता, मुलगी कॉलेजला जायचं स्वप्न पाहत होती। रामू रोज आकडेमोड करत बसे। बी, खत, औषध, शिक्षण, औषधोपचार, आणि शेवटी उरायचं काहीच नाही। एकदा तहसील कार्यालयात गेला। योजना, अर्ज, सही, फोटो, फेरफार। फाईल पुढे सरकली, पण मदत काही मिळाली नाही। त्या दिवशी रामू शेतात बराच वेळ बसून राहिला। कोरडी माती हातात घेतली, त्यात बोटं रुतवली, डोळ्यात पाणी आलं। मी हरलो का, हा प्रश्न त्याला सतावत होता। गावात सण होता, सगळे आनंदात, रामू मात्र कोपऱ्यात शांत बसलेला। कोणी विचारलं तर तो म्हणायचा, शेतकऱ्याला सण कशाला? रात्री झोप लागत नसे, डोळे मिटले की कर्ज, अपमान, चिंता दिसायची। तो कुणालाच काही सांगत नव्हता, कारण शेतकरी रडत नाही, तो फक्त सहन करतो, असं त्याला शिकवलं गेलं होतं। एक दिवस रामू शेतात गेला आणि परतलाच नाही। सकाळी गाव हललं, शांत शेतात आज शांतता नव्हती, ती जड होती। शांता सुन्न झाली, मुलं समजून घेण्याच्या वयातच मोठी झाली। गावकऱ्यांनी 2 दिवस चर्चा केली, मग सगळं पूर्वीसारखं झालं। पण शेत तसंच राहिलं, आजही तिथं पीक उगवतं, पण त्या मातीत आता रामूचा घाम नाही, त्याची स्वप्न नाहीत, फक्त आठवणी आहेत। रामूचा मुलगा आज शेती करतो। तो म्हणतो, बाबा कमकुवत नव्हते, व्यवस्था कमकुवत होती। शेवटचा संदेश अत्यंत महत्त्वाचा, ही गोष्ट एका रामूची नाही, ही हजारो शेतकऱ्यांची आहे, जे रोज तुटतात पण कुणाला सांगत नाहीत। शेतकरी आत्महत्या हा शेवट नाही, तो अपयशही नाही, तो समाज, व्यवस्था आणि आपल्यासाठी प्रश्न आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही अत्यंत ताण, निराशा, एकटेपणा वाटत असेल, कृपया गप्प बसू नका।